नमस्कार, स्वागत आहे आजच्या रेसिपीमध्ये। आज आपण बनवणार आहोत कारळाची चटणी। आता थंडीचे दिवस सुरू झाले तेव्हा बाजारामध्ये भरपूर कारळ विक्रीस आलेले आहेत। या थंडीमध्ये ही कारळाची चटणी आणि बाजरीची भाकरी अतिशय सुंदर लागते। चला तर मग ही चटणी आपण कशी बनवली ते पाहूयात। त्यासाठी आपण घेतलेले आहेत कारळ। आता या कारळाला आपण सर्वात पहिले भाजून घेऊया आणि त्यामध्ये घालण्यासाठी आता आपण घ्यायचं आहे लाल मिरच्या। लाल सुक्या मिरच्या ह्या सुकलेल्याच घ्यायच्यात, म्हणजे चटणीची टेस्ट ही अतिशय सुंदर लागते। त्यानंतर त्यामध्ये घालण्यासाठी घ्यायचं आहे आपल्याला खडे मीठ। खडे मीठ घातल्याने चटणीला तर अतिशय सुंदर चव येते। त्यानंतर त्यामध्येच आपण जिरेही घेतलेत। त्यानंतर आपण घेतला आहे त्यात घालण्यासाठी लसूण। आता आपण सर्वात पहिले गॅसवर एक भांडं ठेवून घेऊया आणि हे सर्व कारळ आपण भाजून घेऊया। आता या कारळाला आपण मीडियम गॅसवरच भाजायचे, जास्तही मोठा गॅस आपण करायचा नाहीये, नाहीतर हे कारळ जळण्याची शक्यता असते। अगदी मीडियम गॅसवर हे हळूहळू आपण भाजून घ्यायचे। याला सारखं आपण हलवत राहायचंय। आपल्याला जास्तही हे काळे करायचे नाहीयेत, अगदी मीडियमच भाजायचे। आता तुम्ही पाहू शकता आपले कारळही भाजायला लागले आहे। असे तडतड करायला लागले की या कारळ आपण भाजले असे समजायचे। थोडे 1 ते 2 मिनिट आणखी आपण याला भाजून घेऊ आणि याला थंड करण्यासाठी ठेवून घेऊया। गॅसची फ्लेम आणखी बारीक बंद करून आता आपण ही काढून घेऊया, एका भांड्यामध्ये थंड करण्यासाठी ठेवूया। एक 5 मिनिट आपल्याला हे कारळ थंड करून घ्यायचे आहे। कारळ आपल्याला जास्तही भाजायची नाहीये, अगदी थोडा वेळ भाजल्याने याची टेस्ट चांगली लागते, नाहीतर मग जास्त जर भाजले गेले तर ह्याची चव कडवट लागू शकते। आता आपले कारळ थंड झालेत। आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे कारळ काढून घेऊया। त्यानंतर आता त्यामध्ये आपण घालून घेऊया खडे मीठ आणि जिरे। त्यानंतर त्यामध्ये आपण घालून घेऊया सुकलेल्या लाल मिरच्या। तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल त्यानुसार तुम्ही या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत। आता आपण हे मिक्सरमध्ये एकदा फिरवून घेऊया। तुम्ही पाहू शकता आता आपण हे मिक्सरमधून अगदी बारीक काढून घेतलेलं आहे। या प्रकारे आता आपण हे काढून घेतले। आता त्यानंतर त्यामध्ये आपण घालायचं आहे लसूण। लसूण हा आपण नंतर का घालतोय, कारण लसूण जर आपण अगोदर घातला असता तर हे कारळ आपले या लसणाच्या ओलाव्यामुळे बारीक झाले नसते। आता हे आपण बारीक काढून घेतलंय। तुम्ही पाहू शकता याला कलर किती सुंदर आलेला आहे या चटणीला। लसूण टाकल्यामुळे याची टेस्ट अतिशय छान आणि कलरही सुंदर येतो त्या चटणीला, आणि बारीकही छान झालेली आहे। थंडीमध्ये ही चटणी आपण भाकरीसोबत खाल्ली तर अतिशय सुंदर लागते। गरम गरम बाजरीच्या भाकरीबरोबर तर एकदम अप्रतिम लागते। ज्वारीच्या भाकरीबरोबर सुद्धा ही चटणी अतिशय सुंदर लागते। तुम्ही जर कधी भाजी बनवली नसेल तर नुसती कारळाची चटणी त्यावर तेल घेऊन आणि त्यासोबत तोंडी लावण्यासाठी लोणचे घेतले तर खायला अतिशय सुंदर लागते। तर तयार आहे आपला कारळाच्या चटणीचा व्हिडिओ। व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा। लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर आपल्या नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर तयार आहे आपली पौष्टिक अशी कारळाची चटणी।